प्राध्यापक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. प्राध्यापक पद भरती ही 100% झाली पाहिजे. राज्यात जवळपास 13,000 सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. कला शाखेला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला 32,000 रुपये मानधन मिळतं. त्याच सायन्सला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला ते 15,000 रुपये 14,000 रुपये भेटू लागलं. त्या CHB प्राध्यापकाला 1,500 रुपये तासिकेप्रमाणे महिन्याला किमान 60,000 रुपये एवढं मानधन मिळावं. UGCनं अजून UGC केअर लिस्ट रद्द केलेली नाही, पीर रिव्ह्यू जर्नल रद्द केलेले नाही. तर राज्य सरकारने परस्पर ते रद्दबातल ठरवलेले आहेत आणि त्यामध्ये एकही मार्क मिळणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. सहसंचालक पातळीवर 213 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस भरत्या या ठिकाणी केलेल्या आहे. आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. देवा भाऊ प्राध्यापक भरती, अजित दादा प्राध्यापक भरती, अजित दादा प्राध्यापक भरती, एकनाथ भाई. प्राध्यापक भरती. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एजू वार्ता. राज्यातील प्राध्यापक भरतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विविध प्राध्यापक संघटनांकडनं 100% प्राध्यापक भरतीची मागणी केली जाते. त्यातच आता नवनवीन अध्यादेश प्रसिद्ध करून प्राध्यापक भरती संदर्भातील निकष बदलले जात आहेत. त्यामुळे प्राध्यापक भरतीला विलंब होतो आहे. याच सर्व प्रश्नांच्या संदर्भात महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने पुन्हा एकदा 100% प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन केलं आहे. आपण जाणून घेऊयात या संघटनेच्या नेमक्या मागण्या काय आहेत. आपल्याबरोबर महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाथरीकर आहेत. आपण जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत. नमस्कार सर. महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. 15 ऑक्टोबर या दिवशी सुद्धा या ठिकाणी आम्ही एक आंदोलन केलं होतं सप्टेंबर. त्या संदर्भातल्या मागण्या अजूनपर्यंत शासनाकडून त्या संदर्भात कुठलीच कारवाई झाली नाही. म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण केलेले आहे. आमची सर्वात महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची पहिली मागणी आहे की प्राध्यापक पद भरती ही 100% झाली पाहिजे. राज्यात जवळपास 13,000 सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे आणि 50% शासन परवानगी देताना 5,600 जागा भरण्याचे जे काही मागच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक घोषणा केली होती त्या संदर्भात आजपर्यंत सुद्धा शासन निर्णय निघालेला नाही. त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की जे काही CHB प्राध्यापक आहेत, राज्यामध्ये जवळपास 40-50% जागा रिक्त आहे आणि त्यावर CHB प्राध्यापक काम करतात. तर त्या CHB प्राध्यापकाला 1,500 रुपये तासिकेप्रमाणे महिन्याला किमान 60,000 रुपये एवढं मानधन मिळावं. कंत्राटी प्राध्यापक ज्या ठिकाणी कामं करतात त्यांना 90,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे. या आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही मांडत आहोत. तसेच प्राध्यापक पद भरती तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीवर 2015 नंतर निर्बंध शासनाने आणलेले होते, परंतु तरी सुद्धा राज्यात सहसंचालक पातळीवर 213 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस भरत्या या ठिकाणी केलेल्या आहे. यातून शासनाची फसवणूक झालेली आहे. म्हणून ज्या सहसंचालकांनी या बोगस भरतीला परवानग्या दिल्या आणि करोडो रुपये कमवले अशा सर्व सहसंचालकांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशी करून या सर्व सहसंचालकाला शासनाने निलंबित केलं पाहिजे. कारण अर्थ विभागाची परवानगी न करता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणं यातून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. तसेच CHBचा वर्कलोड पकडत असताना थेअरी आणि प्रॅक्टिकल हा NEP मध्ये मोठा घोळ शासन स्तरावरून सुरू आहे. थेअरीचा 900 रुपये तासिका तासप्रमाणे पैसे देता आणि प्रॅक्टिकलचे 150 रुपये प्रमाणे देता 350. यातून 50% मानधन सायन्सच्या लोकांचं कमी होत आहे. म्हणजे ज्या CHBच्या कला शाखेला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला 32,000 रुपये मानधन मिळतं, त्याच सायन्सला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला ते 15,000 रुपये 14,000 रुपये भेटू लागलं. यातून CHB सायन्सला शिकवणाऱ्या प्राध्यापकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. ती तात्काळ दूर झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने 6 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक भरती पारदर्शक पद्धतीने करण्यासंदर्भात नवीन अध्यादेश प्रसिद्ध केलेला आहे. या अध्यादेशावरही या संघटनेचा आक्षेप आहे. तो आक्षेप नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार.
6 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने पारदर्शक भरतीच्या अनुषंगानं विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये जी अध्यापकांची जी नियुक्ती करायची आहे तर त्याची कार्यपद्धती त्यांनी घोषित केली. त्या अनुषंगाने त्यांनी प्रामुख्याने जे अकॅडमिक रेकॉर्ड्स आहेत तर त्या अकॅडमिक्स रेकॉर्डमध्ये जे जागतिक क्रमवारीतील 200 विद्यापीठं आहेत त्याचप्रमाणे IIM IIT या ज्या संस्था आहेत इथं ज्या उमेदवारांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या 90% इतके गुण धरावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे राज्य विद्यापीठ आहेत केंद्रीय विद्यापीठ आहेत यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ज्यांनी तिथून पदव्या मिळवलेल्या आहेत त्यांचे 80% इतके गुण धरायचे असं सांगितले. आणि इतर जे विद्यापीठ आहेत म्हणजे त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील इथं ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या एकूण गुणांच्या 60% इतके मार्कांचंच मूल्यमापन करायचं अशा पद्धतीचा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये आहे. तर ही अशी असमानता विद्यापीठ अनुदान आयोग करत नाही. दुसरी गोष्ट अशी की 18 जुलै 2018ला जे UGCनं रेग्युलेशन प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये जे अकॅडमिक स्कोअरची जी कार्यपद्धती दिलेली आहे ती फक्त उमेदवारांच्या शॉर्ट लिस्टिंगच्या संदर्भामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा भेदभाव केलेला नाही. तर शासनाने विद्यापीठाची अधिसूचना डावलून बेकायदेशीररित्या हा शासन निर्णय प्रसिद्ध केला असा आमचा आक्षेप आहे. त्याच्यामध्ये एक समानता असली पाहिजे. फार तर जर त्यांना गुणवत्तापूर्ण निवड प्रक्रिया करण्याच्या संबंधामध्ये जर निर्णय घ्यायचा असेल तर आमची अशी भूमिका आहे की किमान जे शासकीय विद्यापीठ आहेत केंद्रीय आणि राज्य विद्यापीठ तर यांचा स्कोअर हा 100% पकडावा आणि जे काही खाजगी अभिमत विद्यापीठ आहेत त्यांचा 80% किंवा 60% असं त्यांनी काहीतरी एक त्याचा निकष करावा अशी आमची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे अकॅडमिक रिसर्चच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर अकॅडमिकच्या अनुषंगाने UGCनं अजून UGC केअर लिस्ट रद्द केलेली नाही, पीर रिव्ह्यू जर्नल रद्द केलेले नाही. तर राज्य सरकारने परस्पर ते रद्दबातल ठरवलेले आहेत आणि त्यामध्ये एकही मार्क मिळणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं मानवी विद्या शाखेतील कला शाखेतील जे उमेदवार आहेत यांना त्याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात या शासन निर्णयाच्या अनुषंगानं भरती प्रक्रिया शासन राबवेल तेव्हा मानवी विद्याशाखा आणि कला विद्याशाखेच्या अनुषंगानं उमेदवार मुलाखतीलाच त्या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या अनुषंगानं आम्ही केंद्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत उदाहरणार्थ विद्यापीठ अनुदान आयोग असेल, PMO असेल, केंद्रीय शिक्षण मंत्रालय असेल यांनाही आम्ही हे निवेदन पाठवलेलं आहे. यामध्ये दुरुस्ती करावी असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. राज्य सरकारलाही निवेदन दिलेलं आहे आणि ह्याची अंमलबजावणी आजपर्यंत व्हावी अशी आमची मागणी होती आणि त्यानंतर आम्ही ही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सोडू असाही इशारा या निवेदनामध्ये आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये तात्काळ दुरुस्त्या करून त्यामध्ये एक सूत्रबद्धता आणि सुसूत्रता शासनाने आणली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक बाबासाहेब खंडाळे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी बाबासाहेब खंडाळे जालना महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने आजपासून आमरण उपोषणाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्हाला आमरण उपोषण वेळोवेळी करावं लागतं, वेळोवेळी आंदोलनं करावं लागतात. का तर या महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत किंवा उच्च शिक्षण मंत्री जे आहेत हे आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतायत, जाणून बुजून दुर्लक्ष करतात का काय असं आम्हाला या अनुषंगाने निदर्शनास येतं. परंतु आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेतलेली असताना सुद्धा चंद्रकांत पाटील जे उच्च शिक्षण मंत्री आहेत हे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. एकीकडे आपण असं म्हणतो की विद्यापीठाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, परंतु जर प्राध्यापक भरती होत नसेल आणि प्राध्यापक भरती झाली नाही त्यातून पात्रताधारक किंवा गुणवत्ताधारक प्राध्यापक जर भेटले नाही तर विद्यार्थी कसे घडतील आणि विद्यार्थी जर घडले नाही तर साहजिकच त्या विद्यापीठाची गुणवत्ता आहे ती ढासळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही या अनुषंगाने सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेबांना आणि शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा की प्राध्यापक भरती 100% करावी आणि आम्हाला त्या अनुषंगाने आश्वासित करावं.